वेलकम टू ऑल पेरेंट्स अँड स्टुडंट्स. सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 मधील राहिलेली उदाहरणं पाहणार आहोत. वी विल कव्हर रिमेनिंग प्रॉब्लेम्स फ्रॉम एक्सरसाइज 1.4. Question number 3, and the question is given like, in a competitive exam 50 students passed in English, 60 students passed in mathematics, 40 students passed in both the subjects, none of them failed in both the subjects. Find the number of students who passed in at least one of the subjects. We have to find number of students who passed in at least one of the subjects. ओके, मराठीमध्ये कसं दिलंय, एका परीक्षेमध्ये 50 विद्यार्थी जे आहेत ते इंग्लिशमध्ये उत्तीर्ण आहेत, इंग्रजीमध्ये 60 विद्यार्थी जे आहेत ते गणितात उत्तीर्ण आहेत, 40 विद्यार्थी हे दोघांमध्येही म्हणजे इंग्लिश आणि गणित दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण आहेत. नन ऑफ देम फेल्ड, कोणीच नापास झाले, नन ऑफ देम फेल्ड इन बोथ द सब्जेक्ट, कोणीच दोन्ही विषयात नापास किंवा अनुत्तीर्ण झालेलं नाहीये. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट हु पास्ड इन ऍटलीस्ट वन ऑफ द सब्जेक्ट्स. त्यांनी विचारलंय की कमीत कमी एका विषयात तरी उत्तीर्ण अशा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला शोधायची आहे. फार साधं सोपं गणित आहे बघा, व्हेरी सिंपल प्रॉब्लेम. ओके, देर आर 2 सब्जेक्ट्स, मॅथ्स अँड इंग्लिश. 2 विषय आहेत, एक गणित आणि एक इंग्रजी, बरोबर. मग गणितासाठी एक संच मानावा लागणार आणि इंग्रजीसाठी एक. सो वी हॅव टू अज्युम 1 सेट फॉर स्टुडंट पास इन मॅथ्स अँड सेकंड सेट फॉर स्टुडंट पास इन इंग्लिश, बरोबर. 2 संच येणार, एक गणितासाठी आणि एक इंग्लिशसाठी. 1 सेट फॉर मॅथ्स, सेकंड सेट फॉर इंग्लिश. यू बी द युनिव्हर्सल सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. यू काय असणार, विश्वसंच, सगळ्या विद्यार्थ्यांचा संच. मग ते लिहिलं, लेट यू बी द सेट ऑफ स्टुडंट्स हु अपियर्ड फॉर एक्झाम, म्हणजे जे एक्झामला अपियर झाले, अपियर म्हणजे जे एक्झाम द्यायला गेले ते सगळे. टोटल स्टुडंट्स सेट यू. यू हा परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा संच आहे, म्हणजे सगळे विद्यार्थी कशामध्ये येणार, यू मध्ये. हा झाला विश्वसंच. सो यू इज द युनिव्हर्सल सेट ऑल स्टुडंट्स यू. लेट ई and M be the set of students who passed in English and M maths respectively. So E is the set of students passed in English, M set of students passed in maths. Okay, simple है. E for pass in English, M for pass in maths. समजा E आणि M हे अनुक्रमे इंग्रजी व गणित विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संच आहेत. म्हणजे जे इंग्रजीत उत्तीर्ण आहेत त्यांचा संच ई, जे गणितात उत्तीर्ण आहेत त्यांचा संच एम. क्लिअर. आता बघा त्यांनी काय दिले गणितात माहिती. इंग्रजी या विषयात उत्तीर्ण 50 विद्यार्थी आहेत. मग इंग्रजीसाठी कोणतं अक्षर आहे, ई ना, म्हणजे एन ऑफ ई. एन ऑफ ई म्हणजे काय, ई मधली संख्या. मग ई म्हणजे काय, इंग्रजीमध्ये उत्तीर्ण विद्यार्थी ना, मग ते किती दिले आहेत, 50, म्हणजे एन ऑफ ई बरोबर 50. एम कशासाठी घेतलाय, गणितासाठी घेतलंय. मग गणितात उत्तीर्ण किती दिले आहेत, 60, म्हणजे एन ऑफ एम किती लिहिणार, 60. आता हे काय लिहिलं इथे, एम छेदसंच ई. छेदसंच म्हणजे काय सांगितलं, दोघांमध्ये सामायिक, कॉमन, म्हणजे जे दोघांमध्ये पण आहेत, गणितात पण आणि इंग्लिशमध्ये पण. म्हणजे असे विद्यार्थी जे दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण आहेत, आणि असे विद्यार्थी गणितात दिले 40, आणि म्हटलंय 40 विद्यार्थी दोन्ही विषयांमध्ये उत्तीर्ण आहेत, म्हणजे एन ऑफ एम छेदसंच ई बरोबर किती येणार, 40. नाउ लिसन केअरफुली. ई फॉर इंग्लिश. ओके, सो दे हॅव गिवन दॅट. त्यांनी काय दिलंय, 50 स्टुडंट पास इन इंग्लिश. ओके, मग इंग्लिश साठी कोणता सेट आहे, ई. सो एन ऑफ ई इक्वल टू 50. 60 स्टुडंट पास इन मॅथ्स. सो मॅथ्स साठी which letter, M. So n of M equal to 60. And 40 student pass in both. Both म्हणजे काय, common ना. Both means what, common. Common means what, intersection. N of M intersection E. कळलं का. 40 student pass in both म्हटलंय. Both म्हणजे काय, maths and English.
कळलं? म्हणजेच काय, कॉमन झाले. कॉमन म्हणजेच काय झाले, इंटरसेक्शन आलं. एन ऑफ एम इंटरसेक्शन ई इक्वल टू 40. आता त्यांनी काय विचारलंय, ते म्हणतात कमीत कमी एका विषयात उत्तीर्ण. कमीत कमी एका विषयात उत्तीर्ण याचा अर्थ काय होतो, की एकतर इंग्लिश मध्ये तरी उत्तीर्ण असेल, किंवा असंच बोललो ना आपण, जेव्हा आपण म्हणणार कमीत कमी एका विषयात, त्याचा अर्थ काय होतो, इंग्लिश मध्ये किंवा गणितामध्ये उत्तीर्ण. आणि तुम्हाला आधीच सांगितलंय किंवा म्हणजे काय, संयोग संच. किंवा म्हणजे काय, संयोग संच. म्हणजे आपल्याला एन ऑफ एम संयोग ई काढायचं आहे. गणित समजतंय तुम्हाला? काय म्हटलंय, कमीत कमी एका विषयात उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या. कमीत कमी एका विषयात, मग आपण काय म्हणणार, कमीत कमी एक विषय म्हणजे कोणता आहे, एकतर गणित किंवा इंग्लिश असंच म्हणणार ना. कमीत कमी एका विषयात म्हणजे एकतर तो गणितात तरी पास होईल, किंवा तो इंग्लिश मध्ये तरी पास होईल, किंवा तो दोन्ही मध्ये उत्तीर्ण होईल. इज दॅट क्लिअर? आणि ते किंवा म्हणजेच काय, संयोग. एन ऑफ एम संयोग ई आपल्याला विचारलेला आहे. सो व्हॉट इज द क्वेश्चन, नंबर ऑफ स्टुडंट हु पास इन ऍटलीस्ट वन ऑफ द सब्जेक्ट. ऍटलीस्ट वन मीन्स व्हॉट, आयदर इन मॅथ्स और इन इंग्लिश और इन बोथ. ऍटलीस्ट वन म्हणजे काय, मिनिमम वन. मिनिमम मीन्स व्हॉट, मिनिमम वन मीन्स व्हॉट, मिनिमम वन म्हणजे वनच असा अर्थ होत नाही. मिनिमम वनचा अर्थ काय होतो, वन सब्जेक्ट मध्ये पास होईल और टू सब्जेक्ट मध्ये पास होईल. कळलं का? मिनिमम वन मीन्स वन और मोर. मग ऍटलीस्ट वन म्हटलं याचा अर्थ काय होतो, म्हणजे तो ऍटलीस्ट मॅथ्स मध्ये तरी पास होईल, और इंग्लिश मध्ये पास होईल, और बोथ सब्जेक्ट मध्ये पास होईल. इज दॅट क्लिअर? मग ऍटलीस्ट वनचं मिनिंग काय घ्यायचं, ऍटलीस्ट वन मीन्स आयदर ऑर. आयदर ऑर म्हणजे काय, ऑर मीन्स व्हॉट, युनियन. अँड मीन्स इंटरसेक्शन, ऑर मीन्स युनियन. सो वी हॅव टू फाइंड एन ऑफ एम युनियन ई. आपल्याला काय शोधायचं आहे, एन ऑफ एम युनियन ई. मग आपण ऍडिशन थेरम बघितलाय लास्ट व्हिडिओ मध्ये. वी हॅव स्टडीड ऍडिशन थेरम इन लास्ट व्हिडिओ. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बेरजेचा गुणधर्म पाहिला. काय होता तो गुणधर्म, जर आपल्याला एन ऑफ ए संयोग बी हवं असेल तर आपण काय करतो, एन ऑफ ए घेतो अधिक एन ऑफ बी घेतो आणि मग वजा एन ऑफ ए छेद संच बी करतो ना. बरोबर? आपल्याला जर एन ऑफ ए युनियन बी हवं असेल तर आपण काय करतो, पहिलं एन ऑफ ए घेतो प्लस एन ऑफ बी घेतो आणि मग मायनस काय करतो, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. सेम इथे येणार, फक्त इथे ए आणि बी नाहीये. इन प्लेस ऑफ ए अँड बी दे हॅव गिवन एम अँड ई. कळलं? इथे ए आणि बी नाहीये, त्याच्या ऐवजी त्यांनी एम आणि ई यूज केलेला आहे. सो आपण कसं लिहिणार, एन ऑफ एम प्लस एन ऑफ ई मायनस एन ऑफ एम इंटरसेक्शन ई. ओके, तिन्ही किमती आहेत आपल्याकडे. एन ऑफ एम 60, एन ऑफ ई 50 मायनस एन ऑफ एम इंटरसेक्शन ई 40. 60 plus 50 110, 110 minus 40 that is 70. Okay, so this will be what full and final answer. समजतं काय केलंय ते? कळलं? सगळ्या किमती आपल्याकडे आहेत. एन ऑफ एम आहे, एन ऑफ एम, एन ऑफ ई, एन ऑफ एम छेद संच ई. सगळ्या किमती इथे वापरायच्या. 60 अधिक 50 110, 110 वजा 40 70. हे आपलं फुल अँड फायनल उत्तर. गणित समजलं आहे का? इज दॅट